त्रैलोक्य पूजिते. पान क्रमांक 27. लक्ष्मीची 12 नावं आहेत. त्या 12 नावाने लक्ष्मीची पूजा करायची. आणि त्यावेळेला कुंकुम झालं असतं, आपल्या बोटाला कुंकुमचं लागलेलं असतं, अंगठ्याला कुंकुमचं असतं. तशा सकट हात जोडावेत आणि लक्ष्मीची स्तुती करावी. हे हात जोडून म्हणायचे फक्त 3 मंत्र आहेत, आठवणी म्हणावेत. ते म्हणायचं की त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथा भवं सुस्थिरा कृष्णे तथा भवहि स्थिरा. तिला प्रार्थना करायची की त्रैलोक्य पूजा करते. कशी आहे? हे कमले, कमला लक्ष्मी, तू विष्णू वल्लभे, तुझा विष्णुपती आहे. आणि मी तर प्रार्थना करतो यथा तुम सुस्थिरा कृष्णे, हे माते ज्याप्रमाणे तू सुस्थिर बसली आहे तसं मला स्थिर कर. भगवतीला प्रार्थना करायची की मला स्थिर कर म्हणून. यथा तुम सुस्थिरा कृष्णे. स्थिर कुठे बस लक्ष्मी? लोक म्हणतात लक्ष्मी चंचल आहे. चंचल लक्ष्मी नाही, चंचल तुझं मन आहे. लक्ष्मी काय म्हणत नाही खिशामधून पुढ्या मागून पैसे खर्च कर, पैसे खर्च कर. पैसे खर्च करण्याची, मोठेपणा दाखवायची आणि डिग्या सुद्धाची सवय तुम्हाला असते, तिला नाही. ती फक्त जाते कधी तर आपल्याला नाराज झाली तर 4 प्रकारातून निघून जाते. एक कलह करते, दुसरी आग लावते, तिसरं शरीराला रोग उत्पन्न करते आणि चौथी राजाची आवड कृपा करते. 4 मागे लक्ष्मी गेली की समजायचं की ती आपल्याला रागवली. ती कलह करते. पहिले तुझं भांडण लावून देते. अशी भांडण लावून देते की बाप बेटा नवरा बायको बहीण सगळे कोर्टामध्ये एकमेकांना भेटायला येतात. मग माझा वकील कसा आलाय का? आणि ते एकमेकांना कधी मिसळलेले असतात. काय करतात? आणि ती भांडण कलह समजून झाला कृपा. आग लावून देते, पत्ता लागत नाही, आत्ता होतं दुसऱ्या ठिकाणी संपूर्ण जळून भस्म. रोग उत्पन्न करते, काहीतरी असा रोग उत्पन्न करते ज्याचं नाव ते खायची मारामार. आणि चौथी गोष्ट राजाची अवकृपा करते. आता राजा तर नाही, सरकारची अवकृपा होते. मग कुठेतरी जप्ती धाड काहीतरी येते, केवळ धाड कुठेतरी म्हणतात ती इन्कम टॅक्सची धाड किंवा काहीतरी डोक्यावर ताप निर्माण करून ठेवते. तर प्रार्थना करायची तू स्थिर कशी आहेस? तर तू भगवान परमात्म्याची पावलं कधीच सोडत नाहीस, तसं मला भगवंताच्या चरणी स्थिर कर. यथार्थून सुस्थिरा कृष्णे म्हणजे काय की ज्याप्रमाणे तू भगवंताच्या पायाशी स्थिर बसलेली आहे तसं तू मला भगवंताच्या चरणाशी स्थिर कर. ही ती खरी प्रार्थना आहे. त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथा तुम सुस्थिरा कृष्ण तथा भूमय स्थिरा. आणि मग लक्ष्मीची 12 नावं घ्यायची. ईश्वरी कमला लक्ष्मीश्चला भूतिर्हरि प्रिया पद्मा पद्मा दया संपत रमा द्वादशैतानि नामानि लक्ष्मी संपूज्य पठे स्थिरा लक्ष्मी भवेत् तस्य पुत्रदारादिभिः सह. कोणी ही लक्ष्मीची 12 नावं निरंतर म्हणतो त्याला काय वर्णन केले की तो स्थिर होतो. कसा? तर पुत्रदारादिभिः, बायका मुलांच्या सगळं स्थिर होतो. अर्थात यांच्यामध्ये प्रेम प्रीती सगळं वाढतं. आणि म्हणून या मंत्राचा उच्चार करून लक्ष्मीची पूजा करावी. त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथा तुम सुस्थिरा कृष्णे तथा भूमय स्थिरा. ईश्वरी कमला लक्ष्मीश्चला भूतिर्हरि प्रिया पद्मा पद्मालया संपद रमा श्रीपट्टुधारिणी द्वादशैतानि नामानि लक्ष्मीं संपूज्य यः पठेत् स्थिरा लक्ष्मी भवेत् तस्य पुत्रदारादिभिः सह. भगवते वंदन करा. आणि देवीच्या कवचामध्ये असलेल्या मंत्राचा अर्धा मंत्र पुढे म्हटलं तर फार चांगलं आहे. देवीच्या कवचामध्ये एक मंत्र आहे, तो असा आहे की पुत्र मित्र करत राहील देवी रक्षतु सर्वदा. ही एक प्रार्थना करायची देवीला. आवर्जून करायची पुत्र मित्र करत राहील. आई तू माझा मुलगा, माझे मित्रमंडळी सगळे करत राह, माझे नातेवाईक सगळ्यात देवी रक्षतु सर्वदा. सगळ्यांचं कल्याण कर, सर्वत्र सुखी असतात, सर्वत्र कल्याणाची कामना करायची. अशा तऱ्हेने त्या भगवतीची प्रार्थना आहे. रेणुका कवचामध्ये पण हा मंत्र आहे. तो रेणुका कवच त्रैलोक्य म्हणून रेणुका कवच सापडला. पुत्र मित्र करत राहील भावे गुरुजी. रेणुका कवचामध्ये हा मंत्र आहे. पुत्र मित्र करत राहील देवी रक्षतु सर्वदा. तिथे देवी सर्वत्र वगैरे ब्रह्मेश प्रमुखादिशय नारायण मुखचितम
आमचं तिथे आहे, तू शोधला तर सापडणार नाही प्रश्न. असो, तर त्या भगवतीच्या आश्रमाची पूजा करायची. तिची पूजा केल्याने खऱ्या अर्थाने स्थिरता, शांती, समाधान, सुख, वैभव आणि आरोग्य हे सगळं प्राप्त होतं. मी परवाच्या लक्ष्मीचं वर्णन केलं, सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, व्यापार लक्ष्मी, सौभाग्य लक्ष्मी, आरोग्य लक्ष्मी आणि महालक्ष्मी प्रसन्न वस्तू. हे प्रसन्न वस्तू ही अवस्था प्रसन्नतेची इच्छा अशी प्राप्त होते. त्या भगवतीला आपल्या घरी बोलवूया, संतांनी सांगितलं तसं तिचे आवाहन करू आणि मग पुढची कथा बघूया. म्हणा भाग्यदा आज क्रमांक काढून देतात ना, सुद्धा नाही तरी तुमची 103 वर्ष Love me.
आपल्या पुस्तकी दिलेलं आहे. संकट असलं तर त्याही स्तोत्राचा जप करावा. अशा रीतीने या 5 देवतांची वेगवेगळी चरित्र आपण गेल्या 2 दिवसापासून समजून घेतो. आता काही उपदेवता बघितल्या त्या त्यात पहिली स्वाहादेवी. स्वाहादेवी ही 12 कल्पामध्ये भगवान परमात्म्याने तिला सांगितलं की केश लग्न करेल. 12 कल्पामध्ये लग्नाजिताची कन्या रूपामध्ये ती सत्याम प्रकट झाली आणि ती भगवान श्रीकृष्णाने स्वीकारली. तोपर्यंत तिला स्वीकारलं गेलं नव्हतं. तोपर्यंत ती कुणाची पत्नी आहे तर ती भगवंताचं स्वरूप असलेली अग्नी नारायण त्याची पत्नी झाली. तर त्याचा उच्चार केल्याशिवाय अग्नी नारायण कुठल्याही आहुतीचा स्वीकार करत नाही. अशा रीतीने स्वाहा देवीचं महत्व सांगितलं. स्वधा देवी जी आहे ती पितरांची पत्नी, पितरांना तृप्त करणारी, शास्त्राचं फळ देणारी. तर स्वधा 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 3 वेळा घेऊन पितरांना अंगुष्ठा परवानी, अंगुष्ठा परवा म्हणजे अंगठ्याचं मूळ, तर अंगठ्याच्या मुळावर पाणी दिलं की त्याला प्राप्त होतं. अंगठ्याचं मूळच का सांगितलं? आपल्या हातामधला पंजामध्ये तर ह्याला बाजूला केला अंगठ्याला आणि उरलेल्या ठेवताना काम करायला सांगितलं तर काम करू शकत नाही. अंगठ्याशिवाय काही काम होत नाही. लिहायचं असेल काही असेल प्रत्येकाला अंगठा लागतोच. तसं तुमचे पूर्वज, तुमचे गोत्र ज्याच्या गोत्र जन्माला लागतो त्याची सदैव तुझ्या कृपाही लागतेच. तर त्यांची स्मरण आठवण नेहमी ठेव. कुठल्या यज्ञयागात, लग्न कार्यात, मंगल कार्यात आधी त्यांची पूजा असते. त्याला नांदी श्राद्ध म्हणतात. आधी त्यांना स्मरण करायचंय. नांदीमुख म्हणून त्यांचं स्मरण करायचंय की तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो. आता मला जन्म कसा मिळाला असता? तुम्ही माझ्यावरती कृपा केली, मला पुत्राचं स्थान दिलं म्हणून त्यांची पूजा. त्यांच्या याला ह्रीम श्रीम क्लीम स्वधा दिव्यै स्वाहा हा त्याचा मंत्र आहे. आणि त्या ठिकाणी स्वस्ति ओम स्वस्ति नमः स्वाहा स्वधा स्वधा असं करून त्या भगवतीची पूजा केली जाते. त्याच्यानंतर तिसरी देवी सांगितली दक्षिणा देवी. ही यज्ञाची पत्नी आहे, ती राधेची मुख्य सखी आहे दक्षिणा देवी. आणि दक्षिणा देवी कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी रासमंडळामध्ये राधेच्या उजव्या खांद्यातून प्रकट झाली आणि म्हणून दक्षिणा आपली कुजवल असे नाव पडलं. दक्षिणा म्हणजे धन अशा अर्थाने नाही. हे दक्षिणा देवी प्रकट झाली. हिची पूजा यज्ञनारायणाने केली आणि तिचा मंत्र जर श्रीम क्लीम ह्रीम दक्षिणायै स्वाहा या रूपात तिचा महामंत्र सांगितला. आणि दक्षिणा देवीने खूप मोठी कृपा रासमंडळामध्ये केलेली आहे. सख्या सगळ्या तिच्यामुळे पुढे जातात. पुढची देवी झाली षष्ठी देवी, की जी षष्ठी मंगलचंडी या सगळ्या देवी या प्रकृतीच्या कला आहेत. मनसा, षष्ठी देवी, मंगलचंडी. षष्ठीची पूजा बाळाच्या जन्माच्या 6व्या दिवशी केली जाते. हिला आरोग्य देणारी, सगळं लिहून ठेवणारी देवी म्हणतात. ग्रामीण भाषेमध्ये हिला सटवाई म्हणतात. षष्ठीबाई म्हणण्याऐवजी षष्ठीचा त्यांनी सट शब्द करून टाकला आणि सटवाई म्हणजे षष्ठी देवी. ही षष्ठी देवी जी आहे तिची आराधना केल्याने काय होतं? निपुत्रिकाला पुत्र प्राप्त होतो. तिचा मंत्र आहे ह्रीम षष्ठी देवी स्वाहा. या षष्ठी देवीचं वैशिष्ट्य असं आहे की षष्ठी देवी ज्योतीच्या रूपामध्ये बालकाच्या गळ्यामध्ये राहते आणि बाळाचं रक्षण करते. आणि ह्या देवीचं वैशिष्ट्य असेल की ही देवी परंपरेने घराण्यामध्ये पूर्णपणे चालत येते. काही दिवस झाले किती अडचण आली तरी बाळाच्या त्या गळ्याची ती ज्योती सोन्याची असते ती मोडायची नाही. का? तर षष्ठी देवीची कृपा म्हणजे निपुत्रिक कोणी होता कामा नये. सगळ्यांना कन्यापुत्र झाले पाहिजे. त्यामुळे बाळ मोठेपर्यंत त्या गळ्यामध्ये जी देवी ठेवतात ही षष्ठी देवी. तिथे दुसरं नाव ज्योती असं पण आहे की जी बालकांना जीवित ठेवते, वाचवते, सांभाळते, ही षष्ठी देवी. नंतरची देवी ती मंगलचंडी देवी. ती मंगलचंडी देवी ती मंगल करणारी आहे. की मधुच्या वंशामध्ये तो मंगळ ग्रह प्रकट झाला होता. त्या संबंधातून ती असलेली देवता आहे. तिचा मंत्र जो ह्रीम श्रीम क्लीम हा तिचा फक्त बीजमंत्रातून तिची पूजा केली जाते. या देवीच्या कृपेने ग्रहदोष, बाकीची शांती सगळ्या गोष्टी आपोआप परिपूर्ण होतात. नंतरची देवीची माहिती ती मनसा देवी. तर ह्रीम क्लीम मनसा देवी स्वाहा हा तिचा मंत्र आहे. ही दुसरं जळचालू आहे. ही अगस्त्य मुलींची माता आहे. आणि या मनसा देवीने सर्वतंत्र यज्ञ थांबवला होता आणि सगळ्या सर्वांचं रक्षण केलं होतं असं त्या मनसा देवीचं एक महत्वपूर्ण असं वर्णन सांगितलं होतं. त्याच्यानंतरची देवीचं नाव आहे सुरभी देवी. ही देवी
आपल्याला जागृतपणे दर्शन देते, नित्य दर्शन देते. सुरभीदेवी काय तर गाय व माता, गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता म्हणतो आपण. ती सुरभी देवी प्रत्यक्ष कामधेनू. त्या कामधेनूला तिचा मंत्राचा ओम सुरभ्यो नमः, या सुरभ्यो नमः मंत्राने पूजित केलं जातं. ती गायीची पूजा आहे. आजही घराघरामध्ये दारामध्ये गोपद्म आणि गायीचे चित्र काढलं. गाय वासरू असं वासरू दूध पित आहे असं गायीचे चित्र काढलं जातं आणि ते करून रांगोळीच्या द्वारा काढून त्या सुरभी देवीचं पूजन आजही घराघरामध्ये होतं. ही देवी मंगलकारक आहे. त्यामुळे जो कोणी प्रातःकाळी उठली आहे तिची चित्र काढून हळदी कुंकवान पूजा वगैरे काही करत नाही. आपण फक्त चित्र काढतो. गोपद्म इथे प्रश्न येतो आणि ते प्रश्न नेहमी विचारतात मंडळी. पण ती गायीची पावलं उलटी काढायची की सुलटी काढायची, म्हणजे पुढं कुठं काढायची, आपल्या घरात काढायची, घराबाहेर काढायची. तुझ्या घरी बहुत जास्त 50 गायी असेल तर बाहेर तू काय काढ. आणि एखादी गाय अशी दुखती दर महिन्याला पगार आणणार तर घरात पावलं काढ. दुसरं काय सांगणार, कुठं काढायची बघ. अरे जागेची दारात काढायची. त्याचा असा की लक्ष्मी घरात येण्याने काढायला पाहिजे ना. माझ्या लक्ष्मी येऊ दे, मग येऊ दे येऊ दे येऊ दे. बाहेर पावलं कसं काढायची ती. आणि मग आत काही पावलं म्हणजे कशी तर बदामाचाच आकार काढला जातो. तसे गायीची 2 खुरामध्ये एकच फट असते, म्हणजे गायीला 2 फुटं असतात फुलाच्या रूपामध्ये. अशी आतल्या बाजूला आलेली पावलं काढून त्याची पूजा केली जाते. हे सगळं सांगितल्यानंतर एवढ्या देवीचे प्रकार, एवढ्या प्रकाराने भगवतीची पूजा केली जाते सांगितलं. आणि नंतर आता एक विशेष पूजेचं महत्व सांगितलं. काल अडचणीच्या वेळेला घरामध्ये प्रसन्नता असताना काही प्रसंग आला तर विशेष पूजा सप्तशतीची पाठविधी करा. आणि या 50व्या अध्यायामध्ये सप्तशतीचा पाठ वाचायचा कसा, त्याचं स्थांडील कसं करायचं, ही स्थापन देवताची कशी करायची आणि ब्राह्मणद्वारा सप्तशतीचे पाठ कसे करावे त्याचं सगळं सविस्तर वर्णन या अध्यायामध्ये आहे. 50वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये सप्तशतीचे पाठ आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कवच किलक अर्गला नवार्ण जपासहित पूर्वोत्तर पाठ केले जातात. प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र वाचून देवीची आराधना परिपूर्ण करायची. त्यात कवच किलक अर्गला आणि नवार्ण मंत्राचा जप दोन्ही वेळा सांगितला, प्रारंभामध्ये आणि अंतिमतः. यजमान व्यक्तीचे पाठ असतील तर यजमानासाठी कर्तव्य देवीला प्रार्थना करायची आणि स्वतःसाठी असेल तर स्वतःसाठी कर्तव्य सांगायचं. फक्त या ग्रंथातल्या ह्या अध्यायात एवढंच वेगळेपण दिले की सप्तशतीचे पाठ करत असताना आसुरांचा हल्ला आपल्यावर केव्हाही होऊ शकतो, म्हणून बसण्याच्या आधी आपल्या आसनाखाली हळदीने छोटा त्रिकोण काढून घ्यावा. हळदी पटकन खालच्या बाजूला त्याचं टोकेल असा पटकन त्रिकोण काढावं. त्याच्यावरती आसन स्थापन करावं आणि पृथ्वीत्वया धृता लोका या मंत्राचा उच्चार करून त्याला नमस्कार करावा आणि मग बाकी आसन सोडू नये. मग कोणी किती का विद्या चालवे ना त्याच्या विद्या निष्फळ होतात. म्हणून ज्या वेळेला सकाम पाठ असतात त्या बाकी निश्चितपणे पटकन छोटासा त्रिकोण हातीने काढायचा. आसनाच्या खाली आपण ज्या आसनावरती बसून जप करणार आहोत त्या आसनाच्या खाली पूजा हे नुसता नमस्कार बसायचं.